या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी केलं वक्तव्य। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघावर चर्चा सुरू आहे। रोहित पवारांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं आहे की आमचे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल। फ्लेक्स आपल्याला दिसतात। शेवटी निर्णय फ्लेक्स लावला म्हणून होत नसतो। तो निर्णय जे सरकार सत्तेत येतं तिथं असणारे जे नेते ते एकत्रित बसून योग्य असा निर्णय घेतात आणि त्यानंतरच या राज्याचं मुख्यमंत्रीपद त्या व्यक्तीला नाही तर मंत्रीपद मिळत असतं। तर शेवटी नेत्याची चूक नसते, कार्यकर्ते भावनिक असतात आणि भावनेच्या भरामध्ये फ्लेक्स लावला म्हणजे पद मिळालं असं नसतं। सगळ्यांनाच काम, तुम्ही जी माहिती आहे असं म्हणता ती काल्पनिक आहे, नाहीतर तुम्ही म्हणत असाल, तुम्ही बोलतानाच असं म्हणला की अशी कुठेतरी चर्चा आहे। आता चर्चा वेगळ्या वेगळ्या गोष्टीची ठिकठिकाणी होत असते। आता चर्चा करणारे सुद्धा वेगवेगळे लोक असू शकतात, त्यामुळे त्या चर्चेवर आपण चर्चा करून महाराष्ट्राच्या तमाम लोकांचे वेळ घालू नये असं मला वाटतं। सत्तेत असणाऱ्या लोकांनी त्या बाबतीत काय निर्णय घेण्याचा विचार केला हे कुठेतरी स्पष्ट करावं। दादा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित महाविकास आघाडी म्हणून काम करतायत, तर बारामतीमधून काँग्रेस कार्यकर्त्यांनी बारामती विधानसभा ही पवार कुटुंबातल्या सदस्याला देऊ नये, अन्यथा आमचा त्या गोष्टीला विरोध असेल असं काँग्रेस प्रशासनाला त्यांनी पत्र दिलंय। आणि यानंतर पुन्हा आता पुरंदर मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे या ठिकाणी आता तुमच्याच पक्षाने दावा ठोकलाय की इथं आम्हाला मी सांगितलं, माझ्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसने इच्छा व्यक्त केली आमदारकी लढायची। शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने इच्छा व्यक्त केली, त्यामुळे ठिकठिकाणी अशा काही गोष्टी होतात। तिथले पदाधिकारी पत्र लिहितात, चर्चा करतात, शेवटी निर्णय हे नेते घेत असतात आणि नेते जेव्हा निर्णय घेतात तो आपल्याला स्वीकारावा लागतो। त्यामुळे व्यक्त होणं हे लोकशाहीचा एक भाग आहे आणि ते आम्ही सर्वजण व्यक्त होत आहोत। शेवटी निर्णय आमचे नेते घेतात आणि लोकसभेला सुद्धा अशी चर्चा झाली होती, पण एकत्रित आपण लढलो आणि जिंकलो सुद्धा, हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे। रेल्वेच्या डब्यामध्ये साप दिसल्यानं उडाला थरकाप। एक थरकाप उडवणारी बातमी आता मिळालेली आहे। पावसाळ्यामध्ये आपल्याला साप दिसणं हे सामान्य आहे, मात्र ट्रेनमध्ये प्रवास करताना अचानक साप दिसणं हा एक अनपेक्षित अनुभव ठरलाय। मध्य प्रदेशातील जबलपूर आणि मुंबई दरम्यान गरीब रथ एक्सप्रेसमध्ये प्रवास करीत असताना या सापानं ट्रेनमध्ये प्रवेश केला। त्यामुळे प्रवाशांनी सापाला ब्लँकेट टाकून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यामध्ये यश आलं नाही। रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्या डब्याला वेगळं करून मग ट्रेन पुढे नेली, मात्र त्यामुळे या रेल्वे डब्यामध्ये प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात एक भीषण अपघात घडलेला आहे। धारणी ते परतवाडा मार्गावर सेमाडोह गावाजवळ एक बस पलटी झाली, ज्यामुळे 4 प्रवाशांचा मृत्यू झालाय। जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे। पोलीस माझा न्यूज मध्ये वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत। नवी मुंबईतील वाशी येथे राष्ट्रवादीच्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयामुळे राज्यातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे। महिलांनी मागणी केली आहे की ही योजना पुढील 5 वर्षे अशीच चालू राहावी आणि यासाठी स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबवण्यात आली। आज छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे आम्ही लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ सर्व महिला पदाधिकारी, त्याचप्रमाणे ज्या महिलांना 1500 रुपयाचा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या सर्व महिला इथे उपस्थित आहे आणि आम्ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे समर्थन करतो की योजना पुढील 5 वर्षासाठी अशीच सुरू राहावी आणि अशीच महाराष्ट्र राज्यातल्या गरीब गरजू महिलांना ही सुविधा मिळत राहावी, जेणेकरून त्यांच्या संसाराला, त्यांच्या कार्याला हा आमच्या अजितदादांकडून हातभार लागेल। आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच मी अजितदादांचे खूप खूप आभार मानते की खऱ्या अर्थाने त्यांनी हा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। यापूर्वी भूतो न भविष्य असा हा महिलांच्या सक्षमीकरण, सबलीकरण, सशक्तीकरणासाठी जो दादांनी निर्णय घेतला आहे त्या सर्व निर्णयाचा पाठिंबा आज आम्ही इथल्या सर्व महिला दादांना देत आहोत। चंद्रपूर जिल्ह्यातील नंदकिशोर हिरामण खोब्रागडे यांचं अपहरण झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे। याबाबत पोलिसांनी तपास सुरू केलाय आणि 3 संशयितांना अटक केली आहे।
सकाळी त्यांच्या मृतदेहाचे शव मिळाल्याची माहिती समोर सुद्धा आली. या प्रकरणाबद्दल अधिक माहिती पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी दिली. संजय खोब्रागडे यांनी त्यांचे मोठे भाऊ नंदकिशोर खोब्रागडे कोतवाल हे मिसिंग असल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मिसिंगची चौकशी केल्यानंतर शोध न लागल्याने संजय खोब्रागडे यांनी दिनांक 17 तारखेला किडनॅपिंगची तक्रार दिली व त्या किडनॅपिंगच्या तक्रारीमध्ये नामदेव धनविजय व इतर 2 अनोळखी यांच्यावर संशय व्यक्त केल्याने सदर गुन्ह्यामध्ये नामदेव धनविजय यांना अटक करून त्यांनी दिलेल्या कबुलीवरनं त्यांचा मानसपुत्र सोपान जिल्हारे राहणार समुद्रपूर यास अटक करून सदर दोघांनी कुणाल परचाके व प्रशांत कुंबरे यांनी रेतीच्या कारणावरनं नंदकिशोर खोब्रागडे यांना 12 तारखेला घरून ट्रिपल सीट धनविजय यांच्या मोटरसायकलवर घेऊन गेले. शिवाजी चौकातनं त्यांनी सोपान जिल्हारे यांचं वाहन MH04 CG 2700 या वाहनाचा उपयोग करून उजळी धाब्या येथे मद्यप्राशन केले. त्यामध्ये नंदकिशोर खोब्रागडे यांना भरपूर दारू पाजून त्यांना कारमध्ये बसवून ते उमा नदीच्या पुलावर घेऊन गेले, जुन्या पुलावर घेऊन गेले व पाण्याच्या प्रवाहामध्ये त्यांना ढकलून दिले. त्यानंतर आज आरोपी क्रमांक 3 प्रशांत कुंबरे याने दिलेल्या कबुलीवरनं सदर गुन्ह्यातील मृतक नंदकिशोर खोब्रागडे यांचे प्रेताचे शोध मोहीम रेस्क्यू टीम चंद्रपूर व पोलीस स्टाफ यांच्या मदतीने घेतलं असताना उमा नदीपासून साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर लवाळ्याच्या झुडपामध्ये सदर प्रेत अडकलेल्या अवस्थेत मिळाल्याने सदर प्रेताची ओळख पटवण्यात आली. सदर प्रेताची ओळख मृतकाची पत्नी व भाऊ यांच्याद्वारे पटवून सदर प्रेतावर उत्तरीय कार्यवाही करून सदर गुन्ह्यामध्ये कट व संगनमत केल्याचे व खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सदर गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आलेली आहे. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतायत याविषयी नक्की अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आणि आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. भेटूया पोलीस माझा न्यूजच्या पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismaza.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.